नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपलं जीवन जगत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा, आपण काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीला इतका मान देण्याचा प्रयत्न करत असतो की आपला स्वाभिमान जरी दुखावला तरी आपण त्यांना मान देण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, अशा वेळी आपला स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून जर दुसऱ्याला तुम्ही मान देण्याचा प्रयत्न केला असा तर ती व्यक्ती भविष्यकाळात तुम्हाला गृहीत धरत असते की ह्या व्यक्तीला माझ्याशिवाय पर्याय नाही आणि कायमस्वरूपी तुम्ही त्याच्यासाठी अवेलेबल राहू शकता. कारण काय होतं आहे, तुमची पहिलीच वर्तणूक असू दिसून येते की तुम्ही त्याच्यासाठी काही वाटेल ते करू शकताय, कारण तुम्हाला स्वाभिमान उरलेला नसतो. तुमचा स्वाभिमान तुम्ही गहाण टाकताय आणि त्याच्यासाठी कायम अवेलेबल राहताय आणि त्याला मान सन्मान देताय. मित्रांनो, अशा गोष्टी आपण जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण जरी डबक्याचा जरी राजा असेल तर आपण राजा असतो. कुणाच्यासाठी आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवून कुणाच्या मिंद्यात राहण्यापेक्षा आपण जितकं आपलं राज्य आहे तिथं आपण वागागतीन जगलं पाहिजे मित्रांनो. कारण हा समाज ज्यावेळी तुम्ही आपला स्वाभिमान गहाण ठेवून जर दुसऱ्याला किंमत दिलीसा तर तोच समाज तुम्हाला पायाखाली घेणार आणि तो त्याच्या मार्गानं तुमच्या डोसक्यावरून तो पुढं जाण्याचा प्रयत्न करणार. ही सध्या समाजाची रीत आहे. त्यामुळं मित्रांनो, आपण आपला स्वाभिमान कुणासाठी किती गहाण ठेवायचा हे आपण आपल्या आयुष्यामध्ये फार ठरवणं गरजेचं आहे. धन्यवाद.